हॅलो फ्रेंड्स, सध्या माझ्या झाडांकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. बघितलं का, छोट्याशा झाडाला किती मिरच्या लागल्या आहे. हे पाल्यापाचोळ्यात आपोआप उगवलेलं झाड. असेच टोमॅटो, भोपळा, कारली पण आहे. 2 डाळिंबाचे आणि 2 लिंबूचे किंवा मोसंबीचे झाड असेल. सध्या झाड लहान आहे, अजून फुलं फळं धरलेली नाही. मात्र डाळिंबाच्या झाडाला डाळिंब लागतात. ह्या मिरच्या बघून याचे काहीतरी बनवावे लागेल. खूप दिवस झाले काकडीचे पिठलं बनवले नव्हते. ठरले तर मिरची घालून काकडीचे पिठलं. त्यासाठी काकडीला वॉश करून सोलून किसणीने किसून घेऊ. मिरची कट करून आणि लसूण सोलून ठेवू. बस, आपले काकडीचे पिठलं आणि भाकर 10 मिनिटात बनते. काकडी खाण्याचे अनेक प्रकार आहे. आपण रेग्युलर काकडी आपल्या डाएटमध्ये ॲड केली तर आपले आरोग्य चांगले राहते, पण कधीतरी नकोसे होते. तेव्हा काकडीचे असे सिंपल रेसिपीने आपले पोट तर भरतेच, सोबतच वजन कमी करण्यास मदत करते, शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपली पचनक्रिया चांगली राहते. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, मिरची आणि लसूण घालून घेऊ. या 2 लाल मिरच्या आणि 2 हिरव्या मिरच्या जेवताना तोंडी लावण्यासाठी. हळद, किसलेली काकडी, कढीपत्ता आणि मीठ घालून मिक्स करून घेऊ. काकडीला लगेचच पाणी सुटेल. या पाण्यावर काकडीला झाकण ठेवून शिजवून घेऊ. काकडी शिजेपर्यंत भाकर करण्याची तयारी करू. काकडीचं हे पिठलं किंवा काकडीचा कोरडा पोळी, भात यासोबत पण छान लागतं. आता काकडी शिजलेली आहे. यात 2 चमचे बेसन पीठ घालून मिक्स करून घेऊ. जर हे पिठले थोडे जास्तच पातळ हवे असल्यास बेसन पीठ घालण्याआधीच गरम पाणी ॲड करा. यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ. तोपर्यंत आपली भाकर तयार होतेच. पुणे टू नागपूर ट्रेनने प्रवास करताना IT कंपनीत जॉब करणाऱ्या 3 मुली माझ्या कंपार्टमेंटमध्ये होत्या आणि आम्ही चौघीही बडबड्या असल्याने आमचे छान जुळून आले. मिळूनच जेवण केले. त्यातील दोघींनी तर डब्यात भाकर आणली होती आणि त्यांना बनविता येते हे ऐकून तर खूपच आनंद झाला. आपल्याला जे जे आवडतं ते तरी इझी रेसिपी यायला पाहिजे. मुलगा मुलगी दोघांना पण. आमच्या साईडला पिठल्यावर शेंगदाण्याचे कच्चे तेल खाण्याची पद्धत आहे. टेस्ट तर खूपच भारी लागते. तर काही ठिकाणी लसणाची फोडणी, पण मला घरी बनवलेले ताजे लोणी आवडते. आहा, काही बनवण्याची इच्छा होत नसेल, इझी पाहिजे असेल आणि आवडणारे पण खायचे असेल तर काकडीचे पिठलं आणि भात गरम गरम बनवायचे आणि दाबून खायचे.